नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन खाकी 2020 या ऑनलाईन बॅचमध्ये मी दिवसे मॅडम पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। चला आपल्या आजच्या बुद्धिमत्ता चाचणीच्या लेक्चरला सुरुवात करूया। बुद्धिमत्ता चाचणीमध्ये इंग्रजी अक्षरमाला हा घटक आपण पाहिलाय। बराचसा मोठा घटक होता कारण त्याचे प्रकार पण संख्यामाला प्रमाणेच खूप जास्त होते। मग दररोजच अगदी इंग्रजी अक्षरमाला A to Z लिहून काढणे आणि त्याच्याशी संबंधित असणारे सगळे प्रकार आपण शिकलो। मुलांनी पण अगदी उत्साहाने रिस्पॉन्स देखील चांगला दिला आणि छान आपण शिकलो देखील आहोत। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितलंच आहे, कालची न्यूजच आहे की पोलीस भरती ही मोठी होणार आहे। तयारी करा। जसं अंकगणिताचं टार्गेट आपण ठेवले की आउट ऑफ मार्क पाडायचे पडणार ते, तसंच बुद्धिमत्ता चाचणीमध्ये देखील पाडायचे। माझ्या माहितीनुसार अंकगणितापेक्षा बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर खूप सोपा येतो, त्यामुळे याचं टेन्शन नाही घ्यायचं। इंग्रजी अक्षरमाला तर परफेक्ट झालंय आपलं, त्याच्याशी रिलेटेड प्रश्न असतात। आकृत्या मोजण्याचे जितके मी प्रकार शिकवले त्यातलाच प्रकार येतो, बाहेरचा वेगळा म्हणून प्रकार नाही आहे एवढा विशेष। त्यानंतर घड्याळावरती एखादा प्रश्न असतो, नाती आहे, दिशा आहे, अशा पद्धतीने रांगेतला क्रम ओळखा। त्यानंतर वयानुसार प्रश्न वयवारीचे असतात। तर्कानुमानाचे प्रश्न आहेत ते थोडे कमी प्रमाणात आहेत। चला तर मग आपण शिकतोय संख्यामाला। जसं इंग्रजी अक्षरमाला मोठा टॉपिक होता ना, सेम संख्यामाला तसाच आहे। थोडंसं मुलांना कंटाळवाणं पण वाटेल, परंतु मित्रांनो अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाहीये। आता टार्गेट समोर आले आपल्या, भरती होणार आहे, त्यामुळे अभ्यास हा करायचाच आहे आपल्याला। कंटाळा शब्द आधी काढून टाकायचा बाजूला आणि तयारीला लागायचं। काल आपण संख्यामाला सुरू केलेलं होतं, 2 दिवस झालं संख्यामालाच बघतोय आपण आणि अजूनही काही दिवस लागणार आहेत संख्यामाला टॉपिक व्हायला, कारण संख्यामाला हा इंग्रजी अक्षरमालेसारखा टॉपिक आहे। त्यातल्या त्यात इंग्रजी अक्षरमाला सोपा का वाटतो, तर A पासून Z पर्यंतचीच अक्षर आहेत आणि तितक्याच अक्षरांचा अभ्यास करायचा 1 ते 26। मग त्याच्या पलीकडे वेगळं काही त्याच्यामध्ये नव्हतं, म्हणून ते सोपं वाटत होतं। परंतु संख्या बघितल्याच आपण, संख्यांचे प्रकार अंकगणितात पाहिले, त्याला लिमिट नाहीये। नैसर्गिक असू द्या, पूर्ण असू द्या, कुठलेही संख्यांचे प्रकार असू द्या, तिथं लिमिट नाहीये, बरोबर। त्यामुळं या प्रश्नांसाठी सुद्धा खूप विचार करावा लागतो। जसं की अगोदरच्या लेक्चरमध्ये वर्ग गण त्यांच्याशी संबंधित संख्या बघायला आपण सुरुवात केली होती। एक तर क्रमाने वर्ग येतात किंवा एखाद्या संख्येचा वर्ग अधिक 1, वर्ग वजा 1 किंवा वर्ग गुणिले 2, 3, 4 अशा पण क्रमाने संख्या येतात। वर्गांच्या फरकाने पण येत आहेत सिरीज। मग अजून कुठल्या प्रकारे येते ते बघण्यासाठी खूप सारी उदाहरणे आपल्याला घ्यावी लागणार आहेत, सोडवावी लागणार। आणि जरी तुम्हाला येत असेल, समजल्यासारखं वाटत असेल, तर एक्झाम्पल दिले की स्वतः सोडवून बघत चला, म्हणजे बोर पण होणार नाही। चला, होमवर्क दिला होता 1, 8, 27, 64 प्रश्नचिन्ह। पहिला पर्याय दिला होता मी 100, दुसरा 81, तिसरा 125, चौथा 144। आता बघा बरं, वर्ग आहेत का कोणाचे? आहेत का वर्ग? 1, 8, 27, 64 आणि पुढे प्रश्नचिन्ह आलेलं आहे। वर्ग आहेत का? हे नाही, वर्ग संख्या नाहीये। हा आहे 1 चा वर्ग, हा आहे 8 चा, पण मधले 2 वर्ग संख्या नाहीये। मग यांच्यात फरक कितीच आहे? 8 मधून 1 गेले, इथे राहिले 7, 7 चा फरक आहे। 27 आणि 8 मध्ये 19 चा फरक आहे। बरं, 7 दोन्ही 14, 14 चा फरक असता तर क्रमाने वाढत गेले असतं। 7 आणि 19 चा फरक आहे, म्हणजे फरक पण नाहीये। हा काय आहे मग नक्की? हे 1, 8, 27, 64 जसे वर्ग बघून झाले तसे गण सुद्धा विचारात घ्यावे लागतात। 1 ते 10 पर्यंतचे गण आपले तोंड पाठ असणं गरजेचं आहे। आता 1 बघा, 1 चा घन म्हणजे 1 चा 3दा गुणाकार किती हो? 1 चा घन 1 आहे। आता गुणाकार दाखवत बसत नाही, डायरेक्ट करू। 2 चा घन किती? 8 आहे का? 8। 3 या संख्येचा घन 27 आहे आणि 4 चा घन किती हो? 64 आहे। अशी सिरीज आली आहे का? घन आलेत का सगळे? बघा, हे सगळे एका क्रमाने आलेल्या संख्यांचे घन आहेत। पहिल्यांदा 1 चा आलाय, 2 चा आलाय, 3 चा घन आलाय, 4 चा घन आलाय, मग पुढचा कितीचा येईल? 5 चा घन येईल। किती आहे 5 चा घन? बघा बरं,
हा 5चा 3 वेळा गुणाकार किती 5 5 25 आणि 25 5 125 म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर किती आलं 125 आलं. एक मिनिट पुढे घ्यायचं का पुढचा प्रश्न. चला होमवर्क साठी पुढचा प्रश्न दिलेला होता बघा 3 4 12 10 6 आणि प्रश्नचिन्ह अशा पद्धतीने बघा काय सांगितलं. दुसरं गणित दिलं होतं 3 4 खूपच सोपं होतं सुटला असेल लगेचच. 3 4 12 5 2 10 6 3 आणि प्रश्नचिन्ह. पहिला पर्याय आलाय 9 दुसरा आलाय 18 तिसरा 24 आणि चौथा 36. हा ओके असं गणित दिलेलं होतं. केला का विचार याचा सुटलीत का उत्तर तुम्हाला. 4 मधून 3 गेले 1 राहिले इकडे 12 मधून 4 घालवा 8 राहतील. हा 1 8 1 चा घन आहे परत 2 चा घन आहे पण इथं वजाबाकी केली तर 5 मधून 12 नाही वजा चिन्ह आहे म्हणजे वजाबाकी केलेली नाहीये. जाता जाता एक गुणाकाराचा प्रकार शिकवला होता आठवतो का म्हणजे क्रमशः गुणाकाराने सुद्धा संख्या येऊ शकतात. चला तर मग करा. 3 आणि 4 चा गुणाकार असू शकतो का 12 3 गुणिले 4 बरोबर 12. पुढे बघा बरं या दोन्हींचा होतोय का 5 गुणिले 2 किती झाले 10 मग शेवटी राहिलेला करून टाका. 6 गुणिले 3 आले का 5 गुणिले 2 10 आले की 6 गुणिले 3 किती येतील मग 6 18 आहेत का पर्याय आहे ना पर्याय क्रमांक 2 आहे का. जरी 12 ला तुम्ही 3 ने भागले उत्तर 4 येते 10 ला 5 ने भागले उत्तर 2 येते मग कितीला 6 ने भागले तर उत्तर 3 येईल तर 18 भागले 6 केले तर उत्तर 3 येईल. कुणी असा देखील विचार केला असेल तरीही काहीही हरकत नाहीये. चला मग देऊ का पुढचं. अजून एक होमवर्क साठी प्रश्न दिला होता थोडा अवघड होता बघूया कोणाकोणाला सुटलाय. 2 9 28 हेच उदाहरण दिलं होतं का बघा क्वेश्चन मार्क 126 217 344 पहिला पर्याय दिलाय 50 दुसरा पर्याय दिला होता 65 70 आणि चौथा दिला होता किती 82. सोडवले का उदाहरण बघा बरं फरक जर काढत गेलो तर क्रमाने लहानापासून मोठ्याकडे संख्या होत गेली. 9 मधून 2 गेले 7 राहिले पर इकडे बघा 28 मधून 9 घालवायचे किती राहतील 19 राहतील म्हणजे हा काही फरक नाहीये. बरोबर की नाही किती राहिले बघा 28 मधून आपल्याला 9 घालवायचे होते 19 राहिले ना म्हणजे फरक तर येणार नाही. 7 आणि 9 काही क्रायटेरिया लागत नाहीये ना पण गुणाकार करून बघा बरं 92 18 इथं दिले 28 बरं 217 तर गुणाकार येणार नाही कुठल्या संख्येचा म्हणजे गुणाकाराची पण स्टेप इथं चालणार नाही. बरं वर्ग संख्या बघूयात का 2 चा वर्ग इथं 2 आलाय म्हणजे 1 चा वर्ग अधिक 1 केला असेल बरं 1 चा वर्ग 1 अधिक 1 इथं स्वतः 3 चा वर्गच आलाय बाकी पुन्हा कुठलाही वर्ग आलेला नाही. बरं चला मग वर्ग झाले की आपण काय सांगितले आत्ताच वर्ग पण नाही आले वजाबाकी नाही आली गुणाकार नाही आला की घन आहेत का बघायचं. बघा मग 2 कुणाचा घन आहे का नाही 9 आहे का नाही 28 आहे का नाही पण घनांच्या संख्येच्या शेजारचे क्रमांक आहेत का होईल यांच्याजवळ एखादी घन संख्या येते का बघा 2 च्या जवळची घन संख्या कोणती बघा 1 चा घन 1 अधिक 1 करून 2 मिळाला असेल का. पुढे 8 चं बघूया इथे 9 अंक आलाय मग 2 चा घन 8 त्याच्यात 1 मिसळ 8 आणि किती झाले
9 झाले. अरे वा, म्हणजे हा विचार आहे तो परफेक्ट आहे. 28 बघा, पुढे 3 चा घन करा. 3 चा घन 27 अधिक 1 किती मिळाले? 28 मिळाले. बरं, इथं रिकामं आहे. आणि पुढे जाऊया, पुढचं काय काय दिलंय बघूया. 1 2 3 तर क्रमाने आले. 126 आहे म्हणजे 5 चा घन 125 अधिक 1 126 तयार झाला. पुढे बघा आता 6 चा घन बघा. 6 गुणिले 6 गुणिले 6 किती येतोय? 6 6 36. 36 गुणिले 6 216 आहेत ना. अधिक 1 किती झाला? 217. हा 7 चा घनाच्या शेजारचे बघा. 7 चा घन किती? 7 गुणिले 7 गुणिले 7 343 अधिक 1 किती झाले? 344. हा झाले का बरोबर? मग 1 चा 2 चा 3 चा 5 6 आणि 7 चा आलाय. राहिलाय कुठला? 4 चा घन राहिलाय. 4 चा घन किती हो? 64. त्यात अधिक 1 मिसळा, उत्तर किती येईल? 65 म्हणजे 65. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आलेलं आहे. समजलं का सर्वांना? झालं का होमवर्क सगळ्यांचा क्लिअर? विद्यार्थी मित्रांनो, लवकर अभ्यासाला लागा, वेळ गेलेली नाही. आता फक्त बुद्धिमत्तेचे 2 चॅप्टर झाले. संख्या अक्षरमाला एक झाले आणि आकृत्या मोजणी एक झालेले. संख्यामाला झाला की निम्मा सिलेबस कव्हर झाल्यासारखा आहे. परतचे लेसन आहेत ते अगदी छोटे छोटे आहेत, फास्ट होतात कव्हर. 2 ते 3 दिवस एक एक लेसनला लागेल. याच लेसनला जरा जास्त दिवस लागतील, परंतु सिलेबस तर आम्ही कव्हर करतोय, पण अभ्यास पण झाला पाहिजे ना. परीक्षा आता जवळ आलेली आहे, तयारीला लागायचं. चला आजचं उदाहरण घ्या. 1 8 9 प्रश्नचिन्ह. जितकी उदाहरणे माझ्याकडून घेत आहे तितका तुमचा सराव होतोय असं समजायचं. प्रश्नचिन्ह 25 216 आणि 49. द्या मग पहिला पर्याय. कसा विचार करता येईल बघा बरं. 64 16 27 125. हा चला घ्यायचं का? केला का तुम्ही काही विचार? येते का बघा. हा इथं 1 आले 8 आले, फरक कितीचा आहे याच्यात? 7 चा फरक आहे. पण इथं पुन्हा 9 आलाय बरोबर. हा यांच्यामध्ये 1 चा फरक आहे. इथला अंक तर माहितीच नाहीये आपल्याला कोणता अंक आहे ते. बरं चला, असं बेरीज जर केली तर 8 आणि 1 9 होणार आहे. मग 216 बेरीज यायला 25 मध्ये किती मिसळावे लागतील बघा. मोठा अंक येईल. इथं पर्यायामध्ये नसणार आहे तो बघा. तरी पण 216 मधून 25 वजा करून बघूया. 1 राहिले. 11 मधून 2 गेले, 9 राहिले. नाही पर्यायात नाहीये, म्हणजे बेरीज पण केलेली नाहीये. गुणाकार आहे का बघा यांचा? अजिबात नाही. मग वर्ग आणि घन बघायचे असतात. मग वर्ग संख्या कुठल्या कुठल्या आहेत बघा. 1 ही वर्ग संख्या आहे, 9 वर्ग संख्या आहे, 25 वर्ग संख्या आहे, 49 वर्ग संख्या आहे. पण 8 आणि 216 या वर्ग संख्या नाही आहेत ना. मग आता काय करायचं बघा बरं. एकाकडे एक वर्ग संख्या आलेल्या आहेत हा, पण 8 ही वर्ग संख्या आहे का कुणाच्या? कुणाचा वर्ग आहे का 8? नाही. मग काय आहे? 2 चा घन असू शकतो 8 आहे का? इथलं माहित नाही. 216 काय आहे? 216 6 चा घन आहे. म्हणजे वर्ग आणि घन मिक्स आलेत बघा. हा मिक्स आलेत का? मिश्र उदाहरणांसारखे. बर, पहिल्या संख्येचा वर्ग 1 चा वर्ग 1. परत इथं काय झालं? 2 चा घन. 2 चा घन किती आला? 8 आला. परत 9 आले. 3 चा वर्ग 9. म्हणजे 1 वर्ग 1 घन, 1 वर्ग 1 घन असे येत असावं. 3 चा वर्ग 9 नंतर प्रश्नचिन्ह आहे, आपण जपून ठेवूया आहे असा. पुढे बघा 5 चा वर्ग 25. पुढे 6 चा घन आलाय 216 आणि शेवटी 7 चा वर्ग 49. आपण आता फक्त सराव करतोय अभ्यासासाठी, हे असं चालले. नाहीतर प्रश्न बघितला की उत्तर आपलं तयार होतं. कसं बघा. 1 चा वर्ग 1, 2 चा घन 8, 3 चा वर्ग 9 सांगितलं. म्हणजे 1 वर्ग घन बघा असं केले. 1 चा वर्ग 2 चा घन
3चा वर्ग इथं काय आलं पाहिजे आता घन आला पाहिजे कोणाचा मग 4चा घन क्रमांक नाही का 1 2 3 4 5 6 आणि 7 मग पुन्हा एकदा वर्ग घन असं केलेलं आहे 4चा घन मग किती 4 गुणिले 4 गुणिले 4 64 4 चौक 16 आणि 16 चौक 64 उत्तर काय येणार आहे मग पहिला पर्याय येणार आहे समजलं का म्हणजे असा सुद्धा विचार करावा लागतो एकाधिक संख्यांचा सुद्धा विचार करा आता परीक्षेमध्ये आपण डायरेक्ट करणार म्हणजे कसं हे वही लिहून घेण्यासाठी एक्सप्लेनेशन दिलेलं असतं इथं बघा 1चा वर्ग आलाय 2चा घन आलाय एकाधिक आलाय वर्ग संख्या 1चा वर्ग 3चा वर्ग 5चा वर्ग आणि 7चा वर्ग मग इथं 2चा घन त्यानंतर डॅश आहे आणि 6चा घन आहे मग राहिला कितीचा 4चा घन राहिला म्हणून डायरेक्ट 64 उत्तर आपण लिहू शकतो प्रश्न बघून सेपरेट कॅल्क्युलेशन रफ पेजवरती करण्याची आवश्यकता सुद्धा नाहीये फक्त आपला सराव चाललाय आता म्हणून मी ते लिहून देत असते चला पुढच्या उदाहरणाकडे वळायचं का हां 0 7 26 64 प्रश्नचिन्ह घ्या करा विचार पटापट कोणाकोणाला येते बघू हा तुम्हाला कोणाला येते का बघा हे एखादं उदाहरण पहिला पर्याय लिहून घ्या 124 दुसरा लिहून घ्या 126 तिसरा 74 आणि चौथा 80 करायला लागले का विचार सर्वजण प्रश्न लिहून घेते ना माझ्या बरोबर लिहून घेत चला पटापट फारसा वेळ लागत नाही जितका मला लिहायला वेळ लागतो सेम तुम्हाला तितका लागतो आणि लिहित असताना मी वाचते ना उदाहरण म्हणजे म्हणत असते त्यामुळे ओरली ऐकून सुद्धा लिहिलं तरी काही हरकत नाहीये चला करूया का विचार पहिल्यांदा वजाबाकीच करून बघणे पण 7 आणि 26 मध्ये खूपच मोठा फरक आहे म्हणजे वजाबाकी तर काही दिसत नाही शून्याने गुणले तर शून्यच होईल गुणाकार पण दिसत नाही वर्गसंख्या बघायच्या का वर्गसंख्या बघा 0 हा 1चा वर्ग वजा 1 असू शकतो इथे बघा आता 7 आलाय हा 7च्या जवळ 3चा वर्ग आहे 3चा वर्ग वजा 2 आहे मात्र इथं 26 हा 25चा वर्ग अधिक 1 आहे म्हणजे सलग क्रायटेरिया येतोय का यांचा नाही हा तर स्वतःच वर्गसंख्या आहे ही म्हणजे वर्गाची सिरीज येणार नाही मग आता काय हो वर्ग कॅन्सल झाले की आताच सांगितले घन बघायचे संख्यांचे कोणाचा घन आहे का इथं दिलेला आहे का कोणाचा घन दिलेला आहे का हा नाही दिलेला इथं तर स्वतःच एक घनसंख्या आली आहे बघा आली आहे का घनसंख्या स्वतःच एक आलेली आहे मग आता याला नक्की कुठला क्रायटेरिया असेल बरं चला बघूया का इथं बघा इथं 63 आहे सॉरी बघा येते का हा घनसंख्या आलेली दाखवली 64 0 7 26 26 and 63 ओके डन हा असंच दिले चला बघायचं का काय केलं असेल बरं याच्यामध्ये करायचं का सोडवायचं उदाहरण हा 0 आला इथं 0 आलाय की नाही मग याच्या जवळची घनसंख्या बघायची घन बघूया 1चा घन वजा 1 करा 0 आलं 2चा घन वजा 1 करा 8 मधून 1 गेले किती राहिले 7 राहिले हा पुढे 3चा घन किती आहे 3चा घन 27 आहे 27 वजा 1 करा 26 आले हा अगोदर आपण चुकून 64 संख्या लिहिली होती पण ती स्वतः 4चा घन आहे 4चा घन 64 वजा 1 किती झाले 63 झाले मग आपण आता पुढचं काय सोडवणार आहे प्रश्नचिन्ह आहे 5चा घन वजा 1 करावा लागणार आहे 5चा घन किती हो 125 वजा 1 किती झाले 124 झाले उत्तर आलं का 124 हो 124 हे उत्तर आलेलं आहे जायचं का पुढच्या प्रश्नाकडे हा पुढचं उदाहरण घ्या 2 10 30 2 10 30 68 130 130 222 आणि प्रश्नचिन्ह
बघा काय विचार करता येतोय का, पर्याय देते तोपर्यंत प्रश्न लिहून घ्या. आता ज्यावेळेस तुम्ही लेक्चर अटेंड करता म्हणजे तुम्हाला दिलेल्या टायमिंगनुसार करत असेल, कोण त्यांच्या जॉबमुळं किंवा इतर कामामुळं परत निवांत करत असेल, पण ज्यावेळेस तुम्ही ते लेक्चर बघता ना त्याच वेळेस वहीत लिहून घ्यायचं, फक्त ऐकून नका सोडून देऊ. वहीमध्ये लिहा छान. 333, 343 आणि 350. हा चला तर मग करायचा का विचार. मुलांनी करायला सुरू सुद्धा केलं असेल, खूप हुशार आहेत तसे. आता तर काय जगात पण निघणार आहे, निर्णय पण झालाय, मग तर काय स्वतःला खाकीमध्ये वर्दी घालून उभेच बघायचं असं त्या डोळ्यासमोर, आणि त्यासाठी फक्त 3 महिने दिवस रात्र कष्ट करायचं. कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला तर माहितीच आहे की काही जण म्हणतात की नशिबात असेल तर मिळेल, तसं नसतं. जे प्रयत्न करून जे कष्ट करतायत आणि त्यांना मिळून जे शिल्लक राहतं तेच फक्त नशीब आलेलं मिळतं. बाकी नशीब वगैरे असं काही नसतं, आपण कष्ट करण्यावरती असतं. आणि आधीही सांगितलंय की खऱ्या विद्यार्थ्याला सुट्टी ही कधीच नसते. सुट्टी म्हणजे त्यांना काहीतरी नवीन शिकण्याची एक संधी असते. त्यामुळे लॉकडाऊन आहे, संधी आहे, भरपूर अभ्यास करायचा. 3च महिने अभ्यास करा, तुमचं आयुष्य खूप सुंदर होऊन जाईल. चला मग सतत स्वतःला ना ज्यावेळेस आपण फ्रेश होतो लेक्चरला बसणार आहोत, सतत स्वतःला खाकी वर्दी घातल्यासारखे स्वतःला बघायचं आणि त्याच पद्धतीनं बसायचं, वावरायचं सुद्धा. जणू काही मी आत्ता लगेच पोलीसच झालेलो आहे आणि नक्कीच ते ध्येय साध्य होतं. चला मग केला का विचार. तुम्ही विचार करावा म्हणून तोपर्यंत काहीतरी सूचना दिल्या. फरक 8चा आहे. इथं कितीचा फरक आहे, 20चा फरक दिसतोय. हा इथं 38चा फरक दिसतोय. म्हणजे फरक काही क्रमाने येतोय असं दिसत नाही, म्हणजे यांच्यात फरक आलेला नाहीये. मग काय आले बघा. गुणाकार करा. बेंद आहे 20, पुढे 30 आले. 30 आणि 68चा तर गुणाकार खूप मोठा होईल, 130 आले नाही. वर्गसंख्या बघूया का आपण. वर्गसंख्या 2च्या जवळ कोणाचा वर्ग आहे, 1चा वर्ग आहे. 1चा वर्ग अधिक 1 असू शकते. याच्या जवळ कोणाचा वर्ग आहे, 3चा वर्ग अधिक 1 असू शकते. 3चा वर्ग 9 आणि 1. बरं 30च्या जवळ कोणती वर्गसंख्या आहे, 25 आहे. 5चा वर्ग परत अधिक 5 केलाय नाही, म्हणजे परत 68 आहे. 4चा वर्ग अधिक 4 आहे. मग इथं 3चा वर्ग अधिक 2 तर पाहिजे होते ना. मग 1 2 असे क्रमाने मिसळले असं तरी वाटलं असतं. म्हणजे वर्गसंख्या पण नाही, हा पण विचार नाहीये. मग सगळंच कशाला सांगतोय उत्तर माहीत असताना. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळ्या दृष्टिकोनातून विचार करा. आणि खूप विद्यार्थी आहेत, प्रत्येक जण आपला आपला विचार करू शकतात ना, म्हणून आपण सांगतो. चला आता घन बघूया का. हा 2. याच्या जवळ असणारा घन कोणता, 1चा घन आहे का. 1चा घन अधिक 1 केलं तर 2 मिळते. 1चा घन 1 अधिक 1. बघा आता 1चा घन 1 अधिक 1 किती मिळाले, 2. आता याच्या जवळची घनसंख्या कोणती, 2चा घन किती आहे, 8 आहे. अधिक 2 10 झाले ना. हा असं जरा क्रमाने आलं की बरं असतं. 1 2 या लागले ना. हा आता तिथे बघा 3चा घन किती आहे, 3चा घन 27. अधिक 3 करून 30 लिहिलाय त्यांनी, म्हणजे अगदी विचार आपला योग्य चाललाय. 2 10 30 आले का. पुढे बघा 4चा घन 64 अधिक 4 68 झाले. पुढे बघा 5चा घन 125 अधिक 5 130 आले का. 6चा घन किती आहे, 216. 10 पर्यंत घन पाठच पाहिजे तरच होतं. हा 216 आणि 6 किती झाले, 222. म्हणजे दिलेला क्रम तर बरोबर आला. काय केलंय, घन केलाय आणि ज्या संख्येचा घन केला तीच संख्या त्याच्यामध्ये मिसळले. 1चा घन 1 अधिक 1 2 झाले. बघा की क्रमाने आलेत का. पुढे प्रश्नचिन्ह दिले म्हणजे इथलं आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. चला 1 2 3 4 5 6. पुढे काय येणार आहे, साहजिकच 7 येणार आहे. 7चा घन करायचा आहे. 7चा घन किती हो, 343 आहे 7चा घन. बरं आता याच्यात किती मिसळायचं, ज्या संख्येचा घन केला तेच मिसळले. बघा 2 3 4 आले का. क्रमाने येणार नाही तर 1 2 3 4 5 6. म्हणजे साहजिकच इथं किती मिसळावं लागणार आहे, 7 मिसळावं लागणार आहे.
मग 343 आणि 7 किती झाले? 350 तयार झाले. झाले का? आहे का पर्याय? हो आहे. चौथा पर्याय आहे 350. छान वाटतंय का विद्यार्थी मित्रांनो? सोपी वाटतायत का उदाहरणं? बघा. उत्साही राहायचं नेहमी, कंटाळा फक्त नको. लेक्चर अटेंड करताना झोपून वगैरे लेक्चर अटेंड करायचं नाही. जीकेचा असू द्या, मराठीचा असू द्या, तुम्ही सर्व मोठे आहात, तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. तरी पण एक छोटीशी सूचना सांगितली. 0 6 24 60 120 आणि प्रश्नचिन्ह. पर्याय द्या. तुम्ही विचार करायचे आता. 234, दुसरा पर्याय घ्या 210, 240 आणि शेवटचा पर्याय आहे 222. करताय का विचार? अजूनही वेळ गेली नाही. कालच निर्णय झालेला आहे. टाइम टेबल तयार करा. अजूनही तयारी केली नसेल तर ग्राउंडला किती वेळ देणार, मराठी विषयाला किती वेळ द्यावा लागतोय, कधीचा द्यावा लागतोय, गणित बुद्धिमत्तेला किती आणि कधीचा वेळ देणार, याची पण तयारी करून ठेवा. झालेली गणित म्हणजे आज जे लेक्चर अटेंड करतोय ते रिपीट करण्यासाठी एक वेगळा वेळ 1 तासभर लागेल. समजा की आजचं झालेलं लेक्चर जे आहे ते अटेंड करा. लेक्चर ऐकलं की आज झालेली उदाहरणं वहीत जशी लिहून घेते माझ्याबरोबर ती पुन्हा एकदा रिपीट करायची. त्याच्यासाठी एखादा तास गणिताला द्यायचा आणि पुन्हा पाठीमागे झालेली उदाहरणे रिव्हिजनसाठी एखादा तास द्यायचा. गणित आणि बुद्धिमत्ता दोन्हीचा असाच अभ्यास करावा लागणार आहे. पुढे जातोय पुढचं पाठ पाठीमागचं सपाट असं होऊन चालणार नाही ना. म्हणून क्रमाने सगळा अभ्यास आपल्याला करत यायचा आहे. निघालं का उत्तर याचं? तुम्ही उत्तर काढताय म्हणून मी थोड्याशा सूचना दिल्यामधून सोडवताय का? बघा बरं, इथं 6चा फरक आहे. साइन चौक 24 दिसतंय. परत 60 आले, परत त्याच्या दुप्पटच झाले 120. काय बघा हे समजतंय का? आले का उत्तर? इथं फरक 6च आहे. 24 मधून 6 गेले, इथे फरक 18चा दिसतोय. 60 मधून 24 वजा करून बघा, इथं 36चा फरक दिसतोय. साइन त्रिक 18, 18 दोन्ही 36चा फरक येतोय. परत तर 60चाच फरक येतोय. फरक येतात का क्रमाने? नाही येत. मग काय असेल हे? फरक येत नाही. वर्गसंख्या आहेत का? वर्गसंख्या बघा, 6च्या जवळ कोणती वर्गसंख्या आहे? 2चा वर्ग 4 आहे, बरोबर की नाही? मग 4 मध्ये 2 मिसळलं तर वजाबाकी सुद्धा होते. 1चा वर्ग वजा 1 असू शकते. त्यानंतर इथं 3चा वर्ग वजा 3 करावे लागतील ना. 3चा वर्ग 9 आहे. मग इथं 5चा वर्ग वजा 5 केले असते, पण 5चा वर्ग वजा 1 केले. इथं काय केले? 4चा वर्ग वजा 4 केले. म्हणजे ताळमेळच नाहीये. एकदा 1 वजा केले, एकदा 3, एकदा 1, एकदा 4. म्हणजे हा क्रायटेरिया चुकीचा. वर्ग वजाबाकी गुणाकार नाही आला की आपल्याला काय बघावं लागतं? सरळ सरळ घन बघणे. बघितलं का? मग केलंय का तुम्ही प्रयत्न? 1चा घन 1, त्यातून 1 वजा करा, 0 राहतील. इथे 6 आले. 2चा घन किती आहे? 8 आहे. 8 मधनं 2 गेले, 6 राहिले. परत तर 24 आले. बघूया 3चा घन किती आहे? 27 वजा 3 किती राहिले? 24 राहिले. परत बघा 4चा घन असू शकतो. 4चा घन 64 वजा 4 60 राहिले. आले की हो, किती भारी आहे. हो ना? 5चा घन 125 वजा 5 किती झाले? 120 झाले. शेवटचा विचार आहे, सोपं आहे आता. क्रमाने आले का? 1 2 3 4 5 6. 6चा घन माहिती आहे ना किती आहे? 216 आहे. आता यातून किती वजा करायचे? क्रमाने चालेल. 1 2 3 4 5 6 वजा केले. 216 वजा 6 किती झाले? 210 झाले. आले की पर्याय? आलाय की नाही? समजले की नाही? आता काही विद्यार्थ्यांना वाटेल तेच प्रकार सुरू आहेत का? सगळे घनावरचीच उदाहरण यायला लागेल. पण मित्रांनो, तुम्ही पुन्हा जेव्हा अभ्यास कराल ना त्यावेळेस यापैकी एखादं उदाहरण आलं ना तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. आता आपण गणित शिकवणार आहे. 3 महिन्यांनी एक्झाम द्यायची.
पुन्हा हे डबल होत नसतं, बरोबर की नाही? पुन्हा प्रश्नपत्रिका बघून तुम्ही किती जरी म्हटलात ना की मॅडम संख्या मला टॉपिक डबल घ्या, अजिबात शक्य नसतं ते. पुन्हा डबल अजिबात होत नाही. जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सोडवून दिले जातात, त्यामध्ये आलेले क्रमाने संख्यामालावरचे प्रश्न सोडवून दिले जातील, पण पूर्ण टॉपिक पुन्हा गेले नाही. त्यामुळे आता जे शिकवतोय त्याला कंटाळा न करता लक्ष देणं खूप गरजेचं आहे. हा बघा बरं आता पुढचं उदाहरण. तुम्हाला सुट्टे का बघायचं? 6, 7, 15, 42, 106 आणि प्रश्नचिन्ह. पहिला पर्याय आहे 231, दुसरा आहे 315, तिसरा आहे 209, चौथा आहे 187. चला तर सोडवताय का, करताय का विचार? पहिल्यांदा रीतसर वजाबाकी आली का बघायचं, वर्ग आलेत का बघायचे, घन आलेत का बघायचे, काय नक्की फरक आहे यांच्यामध्ये ते बघणं खूप गरजेचं आहे. बघा मुळात वर्ग संख्या तर नाहीच आहे, विषयच कट झाला, होय की नाही? 2चा वर्ग 4 आहे, त्यात 2 मिसळू शकतात. 3चा वर्ग आहे, त्यातनं 2 वजा केलेले दिसतात. त्यानंतर पुढे 4चा वर्ग 16 आहे, त्यातनं 1 वजा केलेलं दिसते, म्हणजे तो पण क्रायटेरिया लागू नाहीये कदाचित. चला मग फरक बघताय का, सोडवताय का तुम्ही स्वतः? 7 मधून 6 गेले, 1 राहिले. 15 मधून 7 गेले, 8 राहिले. डायरेक्ट 1 8 आले की, होय ना? आता पुढे बघा, 42 मधून काय वजा करायचंय? 15. 42 वजा 15 करून बघा, 27 राहिली वजाबाकी. बर वेगळी वेगळीच राहते आणि वजाबाकी, पण वजाबाकीत काहीतरी साम्य दिसतंय का? काय साम्य दिसतंय तुम्ही शोधा तेवढं. 7 वजा 6 1 राहिले, 15 वजा 7 8 राहिले. मला तर उत्तर मिळाले, त्यामुळे लिहायला चालू केलं. बघा 42 वजा 15 27 राहिले. काय हो 1 8 27. पुढची पण संख्या बघूया, मग लक्षात येईल तुमच्या. 106 वजा 42 करायचंय. बघा 106 वजा 42, 4 राहिले, 10 मधून 4 गेले, 6 राहिले. 64 काय आहे ते? 1 8 27 64 काय आहे तो? तर हे संख्यांचे घन आहे, समजलं का? बघा 1चा घन 1 आहे, 2चा घन 8 आहे, 3चा घन 27 आहे, हा पुढचा आलेला 4चा घन आहे. आहे का? आहे का? म्हणजे घनांचा फरक दिलाय का? 1 8 27 इथं 64. मग याच्यात कितीच्या फरकाने असेल? 5चा घन 125. म्हणजे पुढचा जो अंक येणार आहे तो 5चा घनानुसार येणार आहे, 125 अशा क्रमाने येणार आहे. म्हणजे बघा 6 आणि 1 7 झाले, 7 आणि 8 15 झाले, 15 आणि 27 42 झाले, 42 आणि 64 106 झाले. आता 106 मध्ये 5चा घन मिसळावा लागणार. 106 आधी 5चा घन 25, 6 आणि 5 11, हातचे गेले 1 2 आणि 1 3 आणि 2. उत्तर आले का 231? आले का 231 उत्तर? ओके डन. 231 उत्तर आलेलं आहे. समजतोय का हा भाग? बघा समजतोय का? हा आता पण नवीन प्रकार. हा प्रत्येक गणितामध्ये काहीतरी नवीन विचार येऊ लागलेत बघा. हा घनसंख्या असते आणि त्या संख्या एवढ्या संख्या वजा केलेल्या असतात, त्या संख्या एवढ्या संख्या अधिक केलेल्या असतात. त्यानंतर आता तर घनसंख्यांचा फरकच आला होता. आता नवीन प्रकार इंटरेस्टिंग तुम्ही विचार करायचा. 8 18 32 50 72 प्रश्नचिन्ह. कोणाला येते बघू. 96 98 100 आणि 102. बघा येते का? 8 18 32 50 72 आणि प्रश्नचिन्ह. करा विचार पटापट. वर्गसंख्या आहेत का? फरक बघा.
18 मधून 8 गेले, 10 राहिले बघ. 32 मधून 18 घालूया, 14 राहिले. 4 ने वाढत गेले का बघूया का. 50 मधून किती गेले, 32 का. 8 राहिले, आजचा गेले का. अरे वा, 18चा फरक आहे का. सोपं झालं की हो. तुमच्याकडे उदाहरण आलं आणि सोपं झालं का. फरक बघितला. 18तून 8 गेले, 10 राहिले. 32 मधून 18 गेले, किती जात आहेत, 14 जात आहेत. 50 मधून 32 गेले, 18 जात आहेत. आता 72 वजा 50 करा, 2 आणि 2 किती राहिले, 22 राहिले. म्हणजे 4 ने वाढत गेलं का. 10 आणि 4 14 बघा ना इथं. 10 आणि 4 14, 14 अधिक 4 18चा फरक, 18 अधिक 4 22चा फरक. पुढे 22 अधिक 4 कितीचा फरक येईल, 26चा येईल. म्हणजे 72 आणि 26ची आपल्याला काय करावी लागणार आहे, बेरीज करावी लागणार आहे. 72 अधिक 26. ओके, डन आहे की पर्याय. जबरदस्त, एकदम सोपं झालं. सगळ्या पद्धतीने विचार करता आला पाहिजे. आला का विचार करता. सोपं वाटलं का उदाहरण. बघा, वाटतंय का. याच्यात अजून एक क्रायटेरिया असू शकतो. संख्येचा वर्ग गुणिले 2 पण असू शकते. कसं बघा, 2चा वर्ग किती, 2चा वर्ग 4, 4 गुणिले 2 8. इथं बघा 3चा वर्ग किती, 9, 9 गुणिले 2 9 2 18. हे थोडं अवघड होते, हे बारीच निघालं आपल्याला उत्तर. 4चा वर्ग 16 आहे ना, 16 गुणिले 2 32. पुढे बघा 5चा वर्ग 25, 25 गुणिले 2 किती आले, 50 आले. 6चा वर्ग 36, 36 गुणिले 2 72च येतील. आणि शेवटचं 7चा वर्ग 49, 49 गुणिले 2 98 येतात. म्हणजे त्याच प्रश्नाचं उत्तर कुठला विद्यार्थी वर्गानुसार सोडवून दाखवेल, कुठला विद्यार्थी फरक बघू. म्हणून मी तुम्हाला कायम सांगते, संख्या मला कुठली येऊ दे, पहिल्यांदा फरकच बघणे. फरक बघितला की उत्तर पटापट निघतात आणि वेळ पण कमी लागतो. अशा पद्धतीने हे उदाहरण आपलं संपलेलं आहे. इथं समजलं का उदाहरण कसं सोडवलंय ते. मी दोन्ही पद्धतीने दाखवले विचार करून. पुढचं उदाहरण सोडवत आहे का. 4 13 38. इथे क्वेश्चन मार्क आहे मध्येच. 168 289 458. मोठ्या मोठ्या दिलेत की संख्या, घाबरायचं नाही की येतं बरोबर आपलं. पहिला पर्याय घ्या, पर्याय घ्या आणि विचार करा. 72. दुसरा पर्याय 87. तिसरा पर्याय 103 आणि चौथा 129. ते गणितातले अंकगणितीय श्रेणीसारखं काम झालंय याचं. चला सोडवत आहे का उदाहरण. फरक होत आहे का पहिल्यांदा. बघा 13 आणि 9 सॉरी 13 मधून 4 वजा केले, किती राहिले बघा, 9 राहिले का. 9 फरक आला बघा. पुढे 38 आणि 13ची वजाबाकी करा बरं. 38 वजा 13 25चा फरक आहे. बरं, खूपच मोठा फरक दिसतोय. वर्गसंख्या आहेत का हो या. 2 वर्गसंख्या 4 वर्गसंख्या आहेत, बाकीच्या नाही आहेत. बरोबर की नाही. आता बघा बरोबर फरक तर आला. इथला अंक माहित नाही, द्या सोडून. या दोन्हींचा फरक बघायचा, या दोन्हींचा फरक बघायचा. कोणता क्रायटेरिया लागू झालाय समजून जातं. 189 वजा 168 1 राहिले. 8 मधून 6 गेले, किती राहिले बघा, 2 राहिले आणि 1. म्हणजे इथे 121चा फरक आहे. बरोबर आहे ना. तो 11चा वर्ग 121. शेवटचा पण फरक काढून बघूया की. 458 वजा 289. 18तून 9 गेले, 9 राहिले. परत हचा गेले 15. 15तून 9 गेले, 6 राहिले. इथे 169चा फरक आला. बर, फरक तर काढले का.
फरक काढले. पहिल्या दोन संख्या आहेत त्यांच्यामध्ये कितीचा फरक आलाय? पहिल्या दोन संख्यांमध्ये 13 वजा 4 9, 9चा फरक आलाय. 38 वजा 13 कितीचा फरक आलाय? 25चा फरक आलाय. पुढचा अंक माहीतच नाही आपल्याला, आहे असं ठेवा. परत डायरेक्ट पुढे चला. 189 वजा 168 केलं, 121चा फरक आला. समजलं असेल, कळलंय का रे? 458 वजा 289 करा, कितीचा फरक आला? 169चा फरक आलेला आहे. मग 3चा फरक, 9चा फरक आला म्हणजे हा काय? 3चा वर्ग आहे. हा काय आहे? 25, 5चा वर्ग. इथे आपल्याला काही माहित नाही. इथं कितीचा फरक आहे बघा? 121 म्हणजे 11च्या वर्गाचा फरक आहे. इथं कितीचा फरक आहे? 13च्या वर्गाचा फरक आहे की नाही? मग मध्ये कुठला कुठला फरक राहिला बघा? 7चा वर्ग आणि 9चा वर्ग. विषम संख्यांचे वर्गांचे फरक येतात की नाही? मग 7 डबल डबल काय आलं तर 2 राहिलेत ना, इथे एक आणि इथे एक. अंक तर एकच भरायचा आहे. 7च्या वर्गाचा फरक असला पाहिजे या दोन्हीमध्ये, बरोबर? बघा 3चा वर्ग हा 5चा वर्ग, इथे कितीचा आला पाहिजे होता? 7चा वर्ग. किती 7चा वर्ग? 49. मग 49 आणि 38 ची बेरीज करा. 49 अधिक 38 किती आले? 9 मध्ये 8 मिसायला सांगितले, 7 आले, हातचा गेले 87. म्हणजे इथं अंक कोणता येणार आहे हो? 87 अंक येणार. पर्याय क्रमांक 2. समजलं का? बरं 87 वजा 38 करून बघा किती येते? 49 येते. म्हणजे 7च्या वर्गाचा फरक येतोय की नाही? परत 168 वजा 87 करून बघा. पुढे बघा 168 वजा 87 कितीचा फरक येणार आहे आपल्याला? 9च्या वर्गा एवढा साहजिकच फरक येणार आहे, 81 येणार आहे. समजलं का? समजलं का काय केले ते? क्रमाने वर्गाचा फरक आलाय. 9चा फरक होता, 3चा वर्ग आहे, हा 5चा वर्ग आहे. बघा थोडक्यात काय माहिती का? 4 आणि 9 13, 13 आणि 25 38, 38 आणि 7चा वर्ग 49 किती झाले? 87. 87 आणि इथं 9चा वर्ग 81, 87 आणि 81 168 येतील. म्हणून तिथं नंबर कोणता आला? 87 आला. ज्यांना असा क्रायटेरिया कळत नाही त्यांनी पर्यायावरून जरी तुम्ही जाऊन उत्तर सोडलं तरी पण काहीही हरकत नाहीये. चला तर मग जायचं का पुढं? पुढचे एक एकदम सोपं उदाहरण घ्यायचं का अजून? 5 9 15 23 33 प्रश्नचिन्ह खूप सोपा म्हणून घेतला. 45 पहिला पर्याय, दुसरा पर्याय 48 41 आणि 43 वर्ग आहेत का? पहिल्यांदा फरक बघणे. 9 आणि 5 मध्ये 4चा फरक आहे. 5 आणि 4 9 गेले. 15 आणि 9 ची वजाबाकी करा. किती येत आहेत बघा? 15 आणि 9 वजा करायला सांगितले, 6 येतात का? 9 आणि 6 15. बर 23 मधून 15 वजा करा, किती येते? 8चा फरक येतोय ना. हा 33 वजा 23 करा, 10चा फरक येतोय. आलं का उत्तर? 4 6 8 10 म्हणजे पुढे कितीचा फरक असेल? 12चा असेल. मग 33 आणि 12 किती झाले बघा? 45 होत आहेत का? हो. आहे का पर्याय? डन आहे. पहिला पर्याय. बघा संख्यानुसार सुद्धा अशा पद्धतीनं येऊ शकतात गणित. येते का त्यांना? देऊ का सोपी उदाहरणे? बाकीची अवघडची उदाहरणे ती उद्याच्या तासाला मी कंटिन्यू करते. तुम्हाला होमवर्क साठी सोपी गणित देते. विचार मात्र करता आला पाहिजे. काय नाही हो, फरक बघायचे पटापट होते. 2 5 11 20 32 47 आणि प्रश्नचिन्ह 68 65 62 आणि 64. दुसरं गणित घ्या. 26 52 78. किती सोपं गणित आहे हे. बघूया येते का तुम्हाला? 91 102 117
104. तिसरं बघा 0 2 3 5 8 10. घ्या मस्तपैकी सोडवा टकाटक. टाइम टेबल बनवा, तयारी भरपूर करा. आता बाकीचं काही ध्येय ठेवायचंच नाही डोक्यात, फक्त आणि फक्त वर्दी. 28 30 32 चौथा पर्यायाला 35. सोडवणार का? निर्णय त्यांचा झालाय, आपला निर्णय कधीच झालाय अभ्यास करायचा. आपण म्हणत आपली वर्दी आधीच फिक्स करून ठेवली होती. आता मात्र वेळ आली आहे ते स्वप्न जगण्याची, ते स्वप्न साध्य करून दाखवण्याची. चला तर मग तुमचं स्वप्न लवकरच साकार होऊ द्या, अशा सदिच्छा आमच्या सर्वांकडून तुमच्या सोबत आहेतच. पण त्यासाठी लागणाऱ्या तयारीसाठी आमच्या सर्वांकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.